ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला काय म्हणतात? तर एकच अभिकारक आहे आणि दोन किंवा अधिक उत्पादिते आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो? अपघटन अभिक्रिया. आणि संयोग अभिक्रिया कशाला म्हणतो? जर दोन किंवा अधिक अभिकारकांपासून एकच उत्पादित मिळत असेल तर त्याला आपण संयोग अभिक्रिया असे म्हणतो. त्यानंतर रासायनिक समीकरणाच्या उजव्या बाजूला काय लिहितात? तर उत्पादिते लिहितात. झिंक सल्फेटच्या जलीय द्रावणात बेरियम क्लोराईडचे जलीय द्रावण मिसळले तर हे रिकामी जागा अभिक्रियेचे उदाहरण आहे. तर हे आहे दुहेरी विस्थापन. बघा, झिंक झिंक सोबत कोण येणार? इकडे क्लोराईड येणार, झिंक क्लोराईड तयार होईल आणि बेरियम सोबत सल्फेट येणार म्हणजे बेरियम सल्फेट तयार होईल. म्हणजे या ठिकाणी दोन्ही आयन कोणते? झिंक आणि बेरियम हे आपापली जागा बदलतात, त्यामुळे या अभिक्रियेला आपण दुहेरी विस्थापन असे म्हणतो. विद्युत शक्तीचे एकक कोणते आहे? तर यामधील आहे वॅट. वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये इतके विभवांतर असते तर ते असते 220 व्होल्ट. विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूचे कुंडल असते? ते असते टंगस्टनचे. वीज बिलात वीज वापर कशामध्ये देतात? तर ते देतात युनिटमध्ये. प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता किती असते? 50 हर्ट्झ. हल्ली घरातील विद्युत धारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी कोणती कळ बसवितात? एमसीबी. एमसीबी म्हणजेच मिनिएचर सर्किट ब्रेकर. या मिश्र धातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युत रोध म्हणून करतात, तर तो असतो नायक्रोमचा. बघा, नायक्रोम हा NI आणि CR म्हणजे नायक्रोम निकेल प्लस क्रोमियम यांचं हे काय मिश्रण आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला असेही म्हणतात, तर त्याला म्हणतात मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 आहे बघा, विद्युतीय मापन करण्यासाठी याचा वापर करतात. तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. याचं उत्तर आहे 2 गॅल्व्हॅनोमीटर. बघा, गॅल्व्हॅनोमीटर हे असं उपकरण आहे जे आपल्याला सांगते की एखाद्या उपकरणामध्ये विद्युतधारा प्रवाहित होत आहे किंवा नाही हे कळण्यासाठी आपण गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग करतो. खालीलपैकी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम या शास्त्रज्ञांनी शोधून काढले. तर ऑप्शन नंबर 4 मायकल फॅराडे यांनी. चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला असे संबोधले जाते. पर्याय क्रमांक 4 ओरस्टेड. खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते? त्या ठिकाणी आहे बर्फ म्हणजेच आईस. जर दाब वाढला तर त्या पदार्थाचा द्रवणांक काय होतो? ऑप्शन 2 कमी होतो. हवेतील दमटपणा किंवा कोरडेपणा कशावर अवलंबून नसते? तर ते हवेचे आकारमान यावर अवलंबून नसते. आणखी एक गोष्ट म्हणजे पाण्याचे असंगत आचरण यावर सुद्धा ते अवलंबून नसते. हवेतील बाष्पाचे संघनन होऊन काय होते? तर हवेतील बाष्पाचे संघनन होऊन धुके तयार होतात, त्यानंतर हिमवर्षा होते आणि पाऊस पडतो. तर इथे अ, ब, क तिन्ही आहे. पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास तिचे आकारमान काय होते? तर ते आकारमान वाढते. बघा, पाणी असंगत आचरण दर्शवतो कशामध्ये? 0 ते 4 अंश सेल्सिअस या दरम्यान. म्हणजे तापमान वाढत असताना इतर पदार्थांचे प्रसरण होते परंतु पाण्याचे आकुंचन होते. आणि तापमान कमी होत असताना म्हणजे 4 ते 0 पर्यंत इतर पदार्थांचे बघा तापमान कमी झाल्यास आकुंचन होते पण इथे प्रसरण होते. थंड प्रदेशात जलीय प्राणी 4 अंश सेल्सिअस तापमानास जिवंत राहू शकतात. कारण कारण पाण्यावर तरंगणारे बर्फ विसंवाहक असते, बरोबर आहे, जेणेकरून बाहेरील उष्णता आतमध्ये येणार नाही आणि आतील उष्णता बाहेर जाणार नाही. बर्फाखालील पाण्याची उष्णता वातावरणात जाऊ शकत नाही, बरोबर आहे. पाण्याच्या असंगत आचरणामुळे हे पण बरोबर आहे. ज्या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर आहेत. खालीलपैकी या धातूची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे. बघा, एक प्रयोग पण दिलेला आहे. त्या ठिकाणी 3 गोळे होते आणि त्यामध्ये लोखंडाचा गोळा हा सर्वात खाली जातो, कारण तो सर्वात जास्त उष्णता शोषून घेतो आणि तितकीच उष्णता तो मेणाला देतो. त्यामुळे मेण सर्वाधिक वितळून लोखंडाचा गोळा हा सर्वात खाली जातो. किसलेल्या गोळ्यापासून परत बर्फाचा गोळा बनवतात. हे कशाचे उदाहरण आहे? द्रवण, संघनन, पुनर्हिमायन, कोठण. तर हे उदाहरण आहे पुनर्हिमायन याचे. विशिष्ट उष्माधारकतेचे SI मापन पद्धतीतील एकक खालीलपैकी कोणते? तर पर्याय क्रमांक 4 जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी कशाचा उपयोग करतात? हा पण पेपरला आलेला प्रश्न आहे. तर यामधील आहे होपचे उपकरण. 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअसने
14.5 ते 15.5 पर्यंत वाढवण्यासाठी म्हणजे 1 अंश सेल्सिअस वाढवण्यासाठी किती उष्णता लागते? तर या ठिकाणी पर्यायामध्ये दिलं नाही. पर्यायामध्ये असं पाहिजे होतं 1 किलो कॅलरी. 1 किलो कॅलरी. जर 1 किलोग्राम असेल, तर लागणारी उष्णता ही 1 किलो कॅलरी असते आणि जर 1 ग्रॅम असेल, तर लागणारी उष्णता ही 1 कॅलरी असते. ठीक आहे. जर 1 ग्रॅम पाण्याचे तापमान आपल्याला 1 अंश सेल्सिअसने वाढवायचे असेल, तर त्यासाठी लागणारी उष्णता ही 1 कॅलरी असेल आणि जर 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान आपल्याला 1 अंश सेल्सिअसने वाढवायचे असेल, तर त्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे 1 किलो कॅलरी इतकी असते. मग 1 किलो कॅलरी म्हणजे किती कॅलरी? तर 1000 कॅलरी. शेजारील प्रयोगात रिकामी जागा गुणधर्मामुळे पेन्सिल वाकलेली भासते. तर इथे आहे प्रकाशाचे अपवर्तन. अपवर्तन म्हणजेच काय? जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो, तेव्हा त्याची मार्गक्रमणाची दिशा ही बदलते. खालील आकृतीत आपाती कोन अँगल आय बरोबर 40 आहे, तर निर्गत कोन म्हणजे अँगल ई हा बरोबर किती? तर तो सुद्धा किती असतो? 40 अंशाचा असतो. पर्याय क्रमांक 2. एक प्रकाश किरण काचेच्या चिपेच्या पृष्ठभागाशी 40 अंशाचा कोन करत असेल, तर त्याचा आपाती कोन किती अंश असेल? आता इथे थोडं वेगळं आहे. जर पृष्ठभागाशी 40 अंशाचा कोन असेल, तर मग 90 होण्यासाठी किती पाहिजेत आणखी? 50 पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर 1. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो. याचे कारण काय? तर याचे कारण आहे प्रकाशाचे अपवर्तन. रिकाम जागा हे अपवर्तनांकाचे एकक आहे. तर अपवर्तनांकाला कोणतेही एकक नसते. या नियमाला स्नेलचा नियम म्हणतात. तर तो आहे पर्याय क्रमांक 4 साइन आय छेद साइन आर. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. सुरक्षा वाहतुकीकरिता विविध रंगाचे दिवे सिग्नल म्हणून वापरतात. यातील तांबड्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी किती असते? आता आपले डोळे ज्या तरंग लांबीला संवेदनशील असतात, ती तरंग लांबी म्हणजे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर इतकी असते. मग सर्वात जास्त तरंग लांबी ही कोणाची असते? तर ती तांबड्या रंगाची असते. ती किती असते? 700 नॅनोमीटर. म्हणूनच याचा उपयोग धोक्याच्या ठिकाणी करतात आणि त्याचं विचलन हे सर्वात कमी होते. आणि 400 नॅनोमीटर हे कोणाचे आहे? तर ते जांभळ्या रंगाचे, ज्याचं विचलन सर्वाधिक होत असते. हवेचा काचेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 203 असल्यास काचेचा हवेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती? तर हे व्यस्त असते. व्यस्त म्हणजे 302 किंवा 1.5. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस म्हणजे एकापासून अनेक रंग तयार होणे याला म्हणायचं प्रकाशाचे अपस्करण. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते. यालाच काय म्हणतात? तर आपण सांगितलं याला म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन. ज्यामध्ये माध्यम 2 असतात आणि परावर्तनामध्ये माध्यम एकच असते. भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे किती वेळा अपवर्तन होते? 2 वेळा. एक तर भिंगामध्ये प्रवेश करत असताना, ठीक आहे, म्हणजे विरल माध्यमातून घन माध्यमात येताना स्तंभिकेकडे झुकतो आणि विरल माध्यमातून घन माध्यमातून विरल माध्यमात जात असताना स्तंभिकेपासून तो दूर जातो. असं 2 वेळा इथे अपवर्तन होत असते. प्रकाश किरण भिंगाच्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही. बघा, विचलित होत नाही की अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे काय म्हणतात? तर त्याला म्हणायचं वक्रता केंद्र. डॅशवर एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते. तर फक्त एकाच ठिकाणी, ते म्हणजे जर वस्तू नाभी F1 आणि प्रकाश मध्य O यांच्या दरम्यान ठेवली तर ती प्रतिमा आभासी आणि सुलट असते. इतर ठिकाणी म्हणजे अनंत अंतरावर असताना, 2F1 वर असताना किंवा नाभीवर असताना याच्या उलट असते. उलट म्हणजे ती वास्तव असते आणि सुलट असते. ठीक आहे. बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर एखादी वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा कशावर भेटते? तर 2F1 वर म्हणजे मुख्य अक्षावर आहे. मग मुख्य अक्षावर असलेल्या बिंदूची प्रतिमा ही मुख्य अक्षावरच मिळते, म्हणजेच 2F2 वर मिळते आणि तिचा आकार समान असतो. ती वास्तव असते आणि उलट असते. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे कशापासून मोजतात? ती मोजतात प्रकाशीय मध्य यापासून.